तर मित्रांनो, सकाळचे 10 वाजलेत आणि आम्ही आता पेंच सोडलंय. आम्ही चाललोय सतपुरा टायगर रिझर्वला. Go straight ahead. हायवेवरचे काही क्षण. या साईडच्या हायवेच्या बाजूलाही आपण बघू शकता सगळीकडे फॉरेस्टच फॉरेस्ट आहे. या हायवेने सतपुराला जातानाच मध्ये रुखड बफर येतो. रुखड गेट आता या वेळेला काय आम्हाला करता नाही आला, हेक्टिक शेड्यूल होतं. चिक्कार गेट झालेत, बघू पुढच्या वेळेला. सतपुराला जाताना एक असा मोठासा ॲनिमल कॉरिडॉर आहे. आपण पूर्ण ब्रिजवरून जातो. दोन्ही साईडला फॉरेस्ट आहेत. जसं आपण बघू शकता रुखड गेट जवळ आलेलं आहे, रुखड बफर. आणि मित्रांनो, उजवीकडे आपण बघू शकता रुखड गेट आहे. हा रुखड बफर आहे. हा बघा, या गेटच्या जवळच एक हॉटेल पण आहे, हॉटेल पायसन रिट्रीट म्हणून. अगदी गेटच्या जवळच आहे. हा बघा, पायसन रिट्रीट. Go straight ahead. मस्त हॉटेल आहे. आम्ही इथे लंच घेतलंय म्हणून सांगतोय. हाच रोड पुढे खरमाजरीला जातो. तर खरमाजरीचा जेव्हा आपण जाऊन येताना, बरोबर येताना खरमाजरीवरून येताना आम्ही इथे लंच घेतलंय. मस्त हायवे, पॉटोल फ्री. दोन्ही साईडला हायवेच्या आहे ना, नॉईज बॅरियर लावण्यात आले, ॲनिमल्सला त्रास होऊ नये म्हणून. दोन्ही साईडला फॉरेस्ट आहे, रुखड आहे. आपण चाललो आहोत आता सतपुरा टायगर रिझर्व पेंचवरून. मस्त रोड आहे, मस्त हायवे आहे, पॉटोल फ्री In हायवे. 450 meters. Keep right at the fork. सतपुराला जाताना सिओनी पर्यंत जावंच लागतं आपल्याला. सिओनीवरून आपल्याला हा हायवे सोडायला लागतो. Keep right at the fork. Then, in 100 meters. जय बजरंगबली. आपण बघू शकता ती स्ट्रेट हायवे आहे, लांब पर्यंत, लांबच लांब रस्ते, स्ट्रेट. गाडी खूप पळवाशी वाटते, पण हायवेवर मी बोर्ड बघितलं तर 60चा स्पीड दिसतोय फक्त. हे असे टू व्हीलरवाले मजा येतात, काही न बघता विकता डायरेक्ट येऊन जातात. आणि 4-4 मुलं आहेत टू व्हीलरवर. मुलं इन द सेन्स लहान पोरांना घेऊन ट्रॅव्हल करतात. तर जरा जपून, कारण का पॉटल नसल्यामुळे एकदम प्लेन रोड, स्ट्रेट रोड असल्यामुळे मोह होतो गाडी पळवण्याचा. तसं करू नका. बघू शकता आपण किती स्ट्रेट रोड आहे. दोन्ही साईडला लेन लँड आहेत. शेती पण बघू शकता आपण. जबलपूर 152, सिओनी 6, चिंदवाडा 72. आपल्याला जायचं आहे सतपुरा, जे अजून 250 किलोमीटर्स लांब आहे.
तर आता आपण NH44 सोडून NH347ला लागलो आहे. सिवनीवरून लेफ्ट घेऊन चिंदवारावरून आपण सतपुराला Go straight ahead. जाणार आहोत. तर हा जो इंटरनल हायवे आहे म्हणजे NHच आहे, नॅशनल हायवेच आहे, पण याला मध्ये डिवायडर नसल्यामुळे ओव्हरटेकिंगला जरा त्रास होतोय किंवा टू व्हीलर्सवाले खूप मध्ये मध्ये येत आहेत. चाल तसंच काय इम्पॉर्टंट असेल तर कव्हर करीन. पेंच आणि सतपुराच्या मधला पहिला टोल गेट आलेला आहे. साधारणपणे 25 रुपये आहे. बघूया. कारचे 70 रुपये आहेत. ही कुठली भाषा आहे? तर अशा प्रकारे पहिला टोल गेट मोजूया आपण. पुढच्या 250 किलोमीटरमध्ये अजून किती टोल गेट येत आहेत. वा, काय नजारा आहे. रोडच्या दोन्ही साईडला मस्त गुलमोहरची फुलं फुललेली आहेत. मूर्ती बघा शंकराची. जय श्रीराम, जय बजरंगबली. असा घाट लागलेला आहे जाता जाता. समोर आपण बघू शकता आपली महाराष्ट्रातली लाल परी पण चालली आहे. कदाचित नागपूर भोपाळ किंवा नागपूर इंदोर असू शकेल, अंदाज एक माझा. घाटात पण आपण बघू शकता की दोन्ही साईडला सगळे जंगल आहेत. भरपूर वेळ झाला. रोड छोटा असल्यामुळे ना ST ला ओव्हरटेकच करता येत नाहीये. टू व्हीलरवाले पण खूप आहेत. रोड पॉटॉल फ्री आहेत. आत्ताच 2 मिनिटापूर्वी अजून एक टोल गेला 40 रुपये, म्हणजे दुसरा टोल गेलेला. व्हिडिओत घ्यायला विसरलो मी, पण 2 टोल गेले आत्तापर्यंत. रोड मस्त आहेत, बाकी टोल द्यायला काय वाटत नाही. बघू शकता सगळे जंगल आहेत या एरियामध्ये. In 1.5 kilometers. सगळे जंगल आहेत. साधारणपणे मध्य प्रदेशमध्ये 7 ते 8 टायगर रिझर्व आहेत. छोटासा घाट आहे हा. रोड बघू शकताय.
कंटिन्यूस. आत्ता एक त्यांनी गुगलने आम्हाला एका गावात घातलं. जाम ट्रॅफिक जाम होता गावातनं. आम्ही बाहेर पडलो आहे, 5 मिनटं झाली की परत जंगल लागलेले दोन्ही साईडला. पूर्ण जंगलातनं रोड आहे. एवढं जंगल आहे, असं वाटतं जसं सफारीच करत आहोत. वा, गुगल शॉर्टेस्ट रूट शोधते, त्यामुळे त्या गावात एवढं ट्रॅफिक जाम होतं. 2 व्हीलर्स, रिक्षा, जाम ट्रॅफिक होतं. ट्रॅफिकमधून सुटल्यानंतर 5 मिनिटात काय नजारा आहे. थोडासा घाट पण आहे. घाट लागलेला आहे, घाट सुरू झाला आहे जंगलातनं. खूप टर्न्सवर आहेत. सतपुडा टायगर रिझर्वला जाताना हा आता आम्हाला 3रा का 4था घाट लागला असेल. एकदम सिनिक व्ह्यू आहे, घाटच घाट आहेत, चिक्कार डोंगर आहेत सगळे. सतपुडा म्हणजे कदाचित 60 डोंगर. सतपुडा रेंज, माउंटन रेंजेस. जसं आपल्या इकडे सह्याद्री आहे तसंच. तिसरा घाट आहे हा. लेफ्ट साईडला तुम्ही बघू शकता पूर्ण व्हॅली आहे. खूप मोठा घाट आहे, संपत नाही आहे. सफारीचाच फील येतोय, जसं की प्रायव्हेट गाडीमध्ये आपण सफारी करत आहोत. Go straight ahead. दुपारची वेळ असल्यामुळे कदाचित आपल्याला कुठलं वाईल्ड लाईफ दिसत नाही. संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेला 100% इथे वाईल्ड लाईफ असणार. अजून एक टोल प्लाझा. हा 3रा टोल प्लाझा. तीन टोल प्लाझा गेले आत्तापर्यंत. मित्रांनो बघू शकता आपण, अजूनही आम्ही घाटातच आहोत.
जो टोल नाका आलेला ना तोही घाटातच होता, पण रोड सुरेख आहेत दोन्ही साईडला. सतपुराचं हे टायगर रिझर्व आहेत. आम्ही 3-4 गेट पण बघितले येता येता. गेट घाटामध्येच आहेत. बघू शकता पूर्ण जंगल आहे. हा बघा रोड पण सुपर्ब आहेत. टोल द्यायलाही काय वाटत नाही आणि पूर्ण जंगलातनं जात आहेत हे रोड्स. सगळा डोंगराळी भाग आहे, तो काय संपतच नाही आहे. एक प्रकारची सफारीच आहे सतपुडा जायचं म्हणजे तुमच्या प्रायव्हेट व्हेकल. In 2 kilometer, go straight ahead. रोड बघा, सुंदर रोड. लांब लांबपर्यंत गाड्या नाहीत, 2 व्हीलर नाही, लोक दिसत नाहीत. खरं जंगल फील येतं. पाठी देखील लिहिलेली आहे. माकडांना काही भरवणं दंडनीय अपराध आहे. जंगल बघू शकता. या साईडला कुंपण घालण्यात आलेलं आहे. मस्त असं हे जंगल, भयान शांतता आहे. उतरून बघितलं जरा काय कॉलिंग बिलिंग ऐकू येत आहे का, काहीच नाही आहे. तर अशाच प्रकारे सतपुराचा जो मढई गेट आहे कोर, तो आता इथून 50 किलोमीटर आहे. आतापर्यंत 2 ते 3 बफर झोन गेलेले आहेत. आता 50 किलोमीटरवर आलेलो आपण. दोन्ही साईडला फॉरेस्ट आहेत. काही ठिकाणी कुंपण पण घातलेली आहे. सगळा हिली एरिया आहे तसं आपण पाहू शकता. अजूनही वळणाची रस्ते आहेत. एकदम वळणाचे रस्ते आहेत. अजून तेच चालू आहे, जास्त रहदारी नाही आहे. कोर गेट तर सगळे फुल असतात. मढई गेट हा नेहमी फुल असतो कोर गेट असल्यामुळे, पण तरी पण आपण बघू शकाल रोडवर जास्त रहदारी नाही आहे.
ट्रेन क्रॉसिंग पण ट्रेन क्रॉसिंग. नशिबाने गेट आम्ही आलो तेव्हाच उघडला आणि आता आम्ही फक्त 15 किलोमीटर लांब आहोत. इंटरनल रोड खूप चांगले आहेत. हेच आपण महाराष्ट्रातले जे पेंटचे कोर किंवा बफर गेट्स केले ना तर तेवढे चांगले नाही आहेत रस्ते, पण हे इंटरनल रोड्स खूप चांगले आहेत मध्य प्रदेशचे. हायवे सोडल्यानंतर आत्तापर्यंत आहेत ना आम्हाला बिलकुल असे खराब रोड लागले नाहीत, पॅचवर्क केलेले किंवा असं काय. चांगले आहेत रोड्स. काही काही ठिकाणी तर इंटरनल रोड्स पण CCचे आहेत, पूर्ण कॉन्क्रीट रोड्स आहेत. आता वाजलेत संध्याकाळचे 5. आम्ही बरोबर सकाळी 10 वाजता निघालेलो. मध्ये एकच फक्त लंच ब्रेक घेतला, जास्त ब्रेक्स अवॉइड केले. नाला आहे मस्त, शेतीसाठी पाणी भरपूर आहे. एवढे इंटरनल रोड्स असून पण मस्त रोड्स आहेत, पॉटोल फ्री. हे बघा इथून CC रोड सुरू झाले. सगळे असे कॉन्क्रीट रोड्स आहेत मध्ये मध्ये. एक छोटंसं गाव होतं, ते गेल्यानंतर आता परत जंगल दिसायला लागले. अजून मधून गाव येत आहेत. परत दोन्ही बाजूला जंगल सुरू झालेत. आता बफर आहेत का कोर आहेत माहीत नाही, पण दोन्ही साईडला जंगल आहेत. रोड पूर्ण CCचा आहे. वा मस्त झाड आहे. ती वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत जंगलात. दोन्ही साईडला कुंपण देखील घातलेलं आहे. इथून मध्ये गेट आता फक्त 10 किलोमीटर राहिलेले. वेगवेगळ्या रिसॉर्ट्सच्या पाट्या आहेत. सुरेख रोड. बफर झोन मध्ये शेती पण आहे, आपण बघू शकता.
च्या मागे पूर्ण डोंगरच डोंगर आहेत जे आपण पार करून आत्ता आलो आहोत. पेंचपासून इकडचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स असा आहे की रोड खूप चांगले आहेत. ड्रायव्हिंग वॉज फन. वी एन्जॉयड. उद्या आमची पहिली सफारी आहे मडईची, कोर गेट. बाकी बफर पण आहेत. तिथे कसे काय सायटिंग चालू आहेत काय आहेत त्याच्यावर ठरवलं जाईल की कुठली सफारी करायची. जवळ आलो आपण आपल्या रिसॉर्टपासून. सगळे बोर्ड्स आहेत इथे. कच्चा रस्ता आहे रिसॉर्टला जाण्याकरता. आत हे गाव आहे, त्याच्याच पलीकडे आपलं रिसॉर्ट आहे. संपूर्ण कच्चा रस्ता आहे. ह्याच प्रकारे आपण आलो रिसॉर्टच्या गेटवर. न्यू चितल रिसॉर्ट.
रिसॉर्टचा एक वेगळा व्हिडिओ बनवीनच. आता हा व्हिडिओ इथेच एंड करतो. तर मध्य प्रदेश पेंच ते सतपुरा हा व्हिडिओ आपल्याला ब्लॉग कसा वाटला तो नक्की सांगा. धन्यवाद. धन्यवाद.